या ठिकाणी कार, बाईक, अवजड वाहतूक करणाऱ्यांना सगळ्याच कशा पद्धतीने मनस्ताप होतोय हे आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षानुवर्ष पार्किंगचा प्रश्न हा सर्वसामान्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेने पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्याऐवजी टोईंगचं कंत्राट देण्याला प्राधान्य दिलंय, ज्यामुळे कर भरणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागतोय। आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, अगदी काही वेळापूर्वीच जेव्हा आपण प्रशांत बंबांची प्रतिक्रिया घेतलेली होती त्यावेळेला देखील त्यांनी हे मुद्दे मांडलेले होते की हा भ्रष्टाचार सुरू आहे, याबद्दल त्यांनी शासन व्यवहार देखील केलेला आहे। मात्र केवळ या खाजगी कंपनीबाबत महानगरपालिका इतकी मेहरबान का, हा प्रश्न या घडीचा अतिशय महत्त्वाचा आहे। निश्चितच सगळ्यांना दीपक हा प्रश्न पडलाय की एवढी मेहरबानी का। आणि महाराष्ट्रातली आकडेवारी आपण पाहिली तर सर्वाधिक दंड छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला जातोय आणि सर्वाधिक पैसा कंपनीला छत्रपती संभाजीनगर मधून दिला जातोय आणि त्यामुळेच यात काही साटलोटा आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। मात्र आपण पाहिलं ना तर संभाजीनगरमध्ये हे टोईंग करणारी जी वाहन आहेत ती सर्वाधिक मनस्ताप कुठे होतो तर जे हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी सामान्य गावातून लोक आलेले असतात, त्यांना पार्किंगची माहिती नसते, पटकनी गाडी लावून त्यांना रुग्णालयाकडे जायचं असतं, अर्जंटली रुग्णालयात जायचं असतं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती टोईंग केली जाते। मात्र मोठे हॉटेल असतील, मोठे व्यावसायिक असतील, त्यांच्या समोर जी खुलेआम वाहनं लावली जातात तिथे कुठलीही कारवाई होत नाही, हे त्यातलं विशेषपण आहे। आणि सांगायचं यातलं असं आहे की पूर्वी असं होतं की या सगळ्या ठराव घ्यायचा का, किती पैसे ठेवायचे, किती त्याला टोईंग करायची, याच्यात सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा व्हायची। मात्र महानगरपालिकेमध्ये आयुक्त राज असल्यामुळे एकट्या बॉडीनं घेतलेला हा निर्णय आहे आणि त्यामुळे या निर्णयाचा फायदा मनस्ताप सर्वसामान्य लोकांना, फायदा एका विशिष्ट कंपनीलाच झालेलं या सर्वातून दिसतं आहे। आता नव्यानं महापौर आलेत। खरं तर एक गोष्ट सांगायची झाली तर संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा टॉक शो झाला त्यावेळेस त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की इथली जी महानगरपालिका आहे ती भ्रष्टाचारानं ओळखली जाते आणि तो भ्रष्टाचार खोडून काढणारा, पुसून टाकणारा महापौर आम्हाला करायचा आहे। आणि आता त्यांचेच महापौर या ठिकाणी झाले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री देखील या सगळ्या प्रकरणाचे चौकशीचे आदेश देतात का, इथले महापौर या सगळ्यांची सखोलपणे चौकशी करून जर भ्रष्टाचार होत असेल तर त्यावरती पुन्हा वसुली करणं किंवा कठोर कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र सामान्य लोकांचा मनस्ताप यासाठी देखील वाढलाय की संभाजीनगरमध्ये कुठलंही मार्केट घ्या, त्या ठिकाणी गर्दी होते, त्या ठिकाणी ज्या इमारती आहेत त्या ज्या पार्किंगची स्लॉट तळमजल्यावरती असतात तिथं सर्वांनी दुकान थाटलेत आणि त्यामुळे खरं तर ते रिकामे करणं, पार्किंग करणं हे महानगरपालिकेचं काम आहे। आमच्या महानगरपालिकेकडे वसुली करण्यासाठी कर्मचारी नाहीत, आमच्या महानगरपालिकेकडे 8 दिवसात पाणी येतं, पाणी सोडायला कर्मचारी नाहीत, आमच्या महानगरपालिकेकडे स्वाभाविकच अनेक प्रश्नानिमित्तानं उपस्थित होत आहेत की इतकी मेहरबानी का, यासोबतच या भ्रष्टाचाराचं कुरण किंवा याला पाठीशी घालणारे नेमके कोण आहेत हे समोर येणं आगामी काळात महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।